झालाय. नवीन फलंदाजाला जावं लागेल. मिस्टर सतीश घाडवे या ठिकाणी दाखल होतात. आपला कॉम्पिटिशन सुतळे ऑटोमॉम्स असलं सारखं असायला पाहिजे. वाजला नाही तरी चालेल, परंतु जोपर्यंत विजत नाही तोपर्यंत जवळ यायची कोणी मात्र हिंमत नाही केली पाहिजे. इथे हिंमत मात्र दाखवतात गोलंदाज मिस्टर राम वाघ. षटक क्रमांक 1 मधील चेंडू क्रमांक 3 ओढून तोडून मारण्याचा प्रयत्न देखील होता. इथे या ठिकाणी पंचांचे हात देखील या ठिकाणी बघितलं तर तिसऱ्या मनोबल मात्र वाढलेला आहे. तत्पूर्वी या ठिकाणी या सामन्यामध्ये कोणत्या संघाचं नशीब चांगलं असेल, कोणत्या संघातील खेळाडू आपले नशीब आजमावणार आहेत. चौथा चेंडू पुन्हा त्या स्टेप आउट करून जोरदार प्रहार चेंडू झाला या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुरेख असा फटका. सतीश गाडवे ऑन फायर. चौकार 4. पुढील चेंडू या ठिकाणी असेल राम वाघ. पुन्हा षटक क्रमांक 3ची जबाबदारी बॅटची कडा घेत चेंडू मध्ये डीप पॉईंट क्षेत्रामध्ये आपण बघत आहोत. दीप थर्मॅनला एकच धावती समाधानी राहावं लागेल. राम वाघेने अतिशय सुंदर अशी कामगिरी केली होती मागील सामन्यामध्ये. केवळ जर बघितलं तर बघितलं या ठिकाणी मनदीप पवार या ठिकाणी त्यांनी मेहनत असतात. आयुष्यात कधी कोणाला दोष देऊ नका, कारण की मित्रांनो कार्यनिर्णयात चांगली माणसं आनंद देऊन जातात, वाईट माणसं अनुभव देऊन जातात आणि मतलबी माणसं मात्र धडा शिकून जातात. इथं या ठिकाणी बघितलं गेलं तर सुरेख असा एक सिंगल धावेचा प्रयत्न देखील राहिला. 29+1 30 धावा संघाच्या खात्यामध्ये लागले जाणार आहेत. राम वाघ गोलंदाजी करताय. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी मात्र राहिली आहे. 2.2 षटकांमध्ये 14 चेंडू 30 धावा. वाट शॉट. यावेळेस एक विश्वास बरा फटका बघायला मिळतोय. सतीश गाडवे ऑन फायर. चेंडू जातो रस्त्याच्या पल्ल्यावर. 6 धावा देऊन येणार धावफलकावरती. षटकार आला असेल. धावसंख्या 36. 36च्या बॅटमध्ये सतीशच्या बॅटमध्ये षटकार आला आणि धावा झाला 36. नक्कीच मित्रांनो येत्या 15 ऑगस्ट 2026 रोजी सर्वच आपल्या संपूर्ण देशभरामध्ये 78वा या ठिकाणी स्वातंत्र्य दिन साजरा केला जाईल मोठ्या दिमाखामध्ये. त्याच निमित्ताने ही स्पर्धा आपण बघत आहोत. सुरगाणा स्पोर्ट क्लब आयोजित या ठिकाणी रबर बॉल चॅम्पियन लीग 2026 गोटूळ तालुका सुरगाणा जिल्हा नाशिक येथील सुंदर रॉयल स्टेट या मैदानावरती 36 धावा धावफलक लागले गेलेले आहेत. समोर फक्त बॉलर नसतो, मागे उभ्या असतात अपेक्षा, टीका आणि संघाचं यश आणि त्या सगळ्यांसमोर उभं राहून लढतो तो म्हणजे खरा फलंदाज. यावेळेस पुन्हा एकदा या ठिकाणी बघणार आहोत. षटकार सलग 3 षटकार या ठिकाणी सतीशच्या बॅट मध्ये बघायला मिळत आहेत. सुरेख कामगिरी बघायला मिळते. सुंदर अशी फटकेबाजी. 42 ऑन बोर्ड. 42 धावा संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जातील. ऑफ 43 रन लॉस ऑफ 2 विकेट इन फर्स्ट 3 ओव्हर्स. जवळजवळ या ठिकाणी 14.33च्या सरासरीने ही धावसंख्या आपण बघत आहोत. जीवनाच्या मार्गावरती प्रवास करत असताना तुम्हाला मित्रांनो नक्कीच चांगलं कार्य करायचं असेल तर स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल. इथून या ठिकाणी विश्वासाची कामगिरी बजवावी लागेल. जीवन जगत असताना मित्रांनो कधी या ठिकाणी फालतू लोकांचं मनावर घेऊ नका. लोक आपल्याला नक्कीच चिल्लर समजतात पण ते आधीच भंगारच्या भावात विकलेले असतात. आणि लोकांचं टोचून बोलणं सुद्धा कधी मनावर घेऊ नका, कारण की लोक इतके नालायक असतात ना. पेरू घेताना गोड आहे का विचारताना खाताना मीठ आणि मिरची लावून खातात. इतके लोक नालायक असतात. त्यामुळे लोकांचं टोचून बोलणं कधी मनावर घेऊ नका. यावेळेस मात्र फलंदाजाला मनावर घ्यावं लागेल. गोलंदाजी ट्रॅकवरती येत आहेत पुन्हा एकदा पुष्पराज आणि सामना करण्यासाठी सज्ज सतीश गाडवे. फुलर लाईनचा चेंडू भिरकावून दिलाय 6 धावांसाठी. वाट शॉट. लवली फटका बघायला मिळतो इथं. यावेळेस पहिल्या चेंडूवरती स्वागत केलंय पुष्पराज यांचं. 6 धावेने षटकार येतोय. मित्रांनो या ठिकाणी महिला वर्ग आजकाल मागे राहिलेल्या नाही तर पुरुषांच्या या ठिकाणी खांद्याला खांदा लावून या ठिकाणी काम करत असतात. त्यात आमच्या नक्की कल्पना हिंदोलेजी साठी सामन्याचा आनंद घेत असतील. मॅडमजी त्यांचं नक्की सहर्ष स्वागत असेल यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून. यावेळेस पुन्हा डी पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू सीमारेषा पार पाडून दिलाय आणि या चौकाराने संघाचं अर्धशतक मात्र फलकावरती लागले देखील जाईल. 53 धावा कंप्लीट होतात तिथं वैष्णव 11 संघाच्या. सुरेख कामगिरी सतीश गाडवे यांची. सरड्यामध्ये आणि माणसांमध्ये एवढाच फरक आहे. सरडा धोका बघून रंग बदलत असतो आणि माणूस मोका बघून रंग बदलत असतो. हे आमच्या गणेश सरांकडनं शिकून घ्यावं.
पुण्याचे यावेळेस फटका मात्र चांगला बघायला मिळतं. फ्लायटेड षटकार 6 धावा सलग या ठिकाणी समालोचन कक्षाच्या आत या ठिकाणी चेंडूला पाठवून दिलंय, फेकून दिलंय. सतीश गाडवे यांच्या बॅट मधनं एक सुंदर फटका बघायला मिळतो. ब्रँडेड फटका 6 धावा येत आहेत. आणि जवळचा किती हे लक्षात येतं. कॅमेऱ्याची लेन्स चांगली असेल तर या ठिकाणी नक्की दूरचं सुद्धा सुंदर दिसतं. माणसं तरी सेन्स चांगला असेल तर दूरचा किती आणि जवळचा किती यांच्या मात्र लक्षात येत असतं. यावेळेस दूरवर राहिलेल्या चेंडूला मात्र या ठिकाणी एकही धाव मिळू देणार नाहीयेत. काय कामगिरी बजावली मनोज यांनी. मागील सामन्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची कामगिरी केली होती, पण आता सतीश सारख्या महान फलंदाजाला कुठेतरी थांबवलंय. पुढचा चेंडू आणि यावेळेस सतीश मात्र थांबणार नाहीये. चांगला फटका बघायला मिळतोय. स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर चेंडू मात्र चाललाय. 1 बाउंस सीमा रेसा पार येणार या ठिकाणी. चॅम्पियन लीग 2026 स्पर्धेचा या ठिकाणी चौकार 4 धावा. पुण्याचे 10 की हाताने प्लेसमेंट इथे असेल आणि रेस लागली जाते. रेस आणि या ठिकाणी बघणार आहोत एकच धाव मात्र येताना. सिंगल धाव आलेले आहे या चेंडूवरती 22च्या माध्यमातून. धावसंख्या असेल 87 अंकावरती. शेवटचा चेंडू मात्र बाकी असेल आणि 46 धाव्यांवरती खेळी करतायत मात्र सतीश गाडवे. शेवटच्या चेंडू ते चौकार षटकार आला तर स्वतःचं वैयक्तिक अर्धशतक या ठिकाणी पूर्ण होऊ शकतं. परंतु या ठिकाणी बघणार आहोत हा चेंडू मात्र कोणाच्या बाजूने या ठिकाणी साक्ष देईल, कोणाच्या बाजूने नक्की नशिबाचा ठरेल. सतीश यांचं एका चेंडूमध्ये 4 धावांच्या वरती धावा केलं तर अर्धशतक पूर्ण होतंय की नाही, की चंद्रकांत महाले मात्र या ठिकाणी या चेंडूला चांगल्यापणे हाताळतायत आणि अपेक्षा पूर्ण होणार. नक्की त्या ठिकाणी चेंडू सीमारेषा पार जाणार. धावा मात्र 4 मिनिटाने सतीश गाडवे यांचा अर्धशतकही पूर्ण होणार आहे. इनिंगचा खेळ मात्र समाप्त झालाय. 91 धावा या ठिकाणी कलेक्ट होतात. 6 षटकांच्या समत्या क्रीस. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण बघत आहोत वैष्णव 11 संघाची धावसंख्या 91 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स इन फर्स्ट 6 ओव्हर. इथून या ठिकाणी 36 चेंडू आणि 92 धाव्यांचं आव्हान मात्र JPG 11 संघासमोर असेल. तुम्ही मात्र कुठे जाऊ नका, बघत राहा सुरगाणा स्पोर्ट्स क्लब आयोजित रबर बॉल चॅम्पियन लीग 2000